2 स्टेट क्रॉस करून पुढे आलोय। आता आंध्र प्रदेशमध्ये आपण आणि तर आपण लंचसाठी मागवली ही स्टँडर्ड वेज थाली IRCTCची। मित्रांनो 26 तासाचा आपण टोटल प्रवास केला आहे आणि 1600 किलोमीटर झाले आहे जवळपास पुण्यापासून। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आणखी एका व्लॉगमध्ये। तर आपण एक आता व्लॉग थोडा स्पेशल असणार आहे कारण आपण परत एकदा करतो एक ट्रेन जर्नी आणि ही थोडी मोठी असणार आहे। एकदा दाखवतो तुम्हाला। तर मित्रांनो ही गाडी आहे पुणे टू कन्याकुमारी एक्सप्रेस, पण आपण काय शेवटपर्यंत जाणार नाही आहोत। आपला एक केरलामध्ये स्टॉप असणार आहे आणि केरलाचा आपण एक्सप्लोर करणार आहोत। तर आपले रोज व्लॉग येतील नवीन आणि हा फक्त जर्नीचा व्लॉग असणार आहे। तर चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून घ्या कारण आता रोज एक व्हिडिओ येतील प्रत्येक एका दिवसाचे। जसं आपण एक एक दिवस एक्सप्लोर करू तसं मी अपलोड करत जाईल। शुभप्रभात मित्रांनो, या आवाजाबद्दल माफ करा, माझा आवाज येत नाहीये कारण ट्रेनचा आवाज मोठा आहे। आपण अजूनही आपल्या प्रवासात आहोत आणि आपण आंध्र प्रदेशला पोहोचू। आपण या प्रवासात आपल्या मित्रांसोबत आहोत। आपण कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश अशी 2 ते 3 राज्ये ओलांडू। केरळला पोहोचण्यासाठी मध्यरात्री रात्रीचे 2:30 पर्यंत वेळ लागेल। या व्हिडिओमध्ये मी माझा आवाज दुरुस्त केला आहे म्हणून कृपया संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा प्रवास सुरूच राहील कारण आम्हाला हा लांबचा प्रवास पूर्ण करण्यासाठी बराच प्रवास करावा लागेल, म्हणून कृपया हा व्हिडिओ पाहत राहा आणि ट्रेनमधील दृश्यांचा आनंद घ्या। तर मित्रांनो आता सकाळचे 10 वाजलेत आणि आता आपण 2 स्टेट क्रॉस करून पुढे आलो आहे। आता आंध्र प्रदेशमध्ये आपण स्टेशनचं नाव काहीतरी गुत्तंगल काहीतरी नाव आहे, वाचता पण येत नाही ॲक्च्युली। तर कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये। आपण पूर्ण आता असं जर्नी आपली कंटिन्यू करणार आहे, याच्यात रेकॉर्ड करत जाणार आहे। तर बघत राहा तसं। तर आपण लंचसाठी मागवली ही स्टँडर्ड वेज थाली IRCTCची। कारण दोघांना हे बघा काय नाही, फक्त 2च आयटम त्यात। This is nothing. एक सुकी भाजी, वरण आणि भात आणि 2 चपात्या दिले स्टँडर्ड व्हेजमध्ये। जर तुम्हाला दुसरं काही पाहिजे असलं तर ते पण इथं अवेलेबल असतं स्टँडर्ड। परत एक 110ची स्पेशल पण असते त्यांच्याकडे। But we don't have the money.
प्लस ते दोन्ही गोष्टीला ओव्हरचार्ज पण करतात. सर ओव्हरचार्ज जर करत असतील तर तुम्ही डायरेक्टली कंप्लेंट पण करू शकतात. तर जे पण स्टँडर्ड प्राइजेस आहेत IRCTC तेच तुम्ही पे केलं तर बरं राहील. चला करूया लंच. तर मित्रांनो 26 तासाचा आपण टोटल प्रवास केला आहे आणि 1600 किलोमीटर झाले आहे जवळपास. पुण्यापासून आपण आता पोहोचलो आहे थ्रिसूरमध्ये. आपण जवळपास 3-4 आपण स्टेट क्रॉस केलेत, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, आणि आता आपण पोहोचलो आहे शेवटी थ्रिसूरमध्ये केरलाला. तर आपण आता 4-5 दिवस इथंच असणार आहोत आणि प्रत्येक दिवसाचे वेगळे व्लॉग्स येतील. दिवसाचं जेवढं काय आपण एक्सप्लोर करणार आहे तेवढं तुम्हाला भेटेल आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग